तुम्हाला पण बघून ही खीर खाऊ वाटते ना. आजकाल इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आहे ही मखानावाली खीर. तर चला बनवूया आज आपण मखानावाली खीर. त्यासाठी मी मखाना घेतला आहे, वाटून घेतलेली साखर, तूप, रोस्ट केलेले बदाम, सगळे ड्राय फ्रूट्स आणि दूध. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा एक कढई गरम करून घेऊया. कढई पॉट तुम्हाला हवं ते. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा चेक करून घ्या की कढई गरम झाली आहे, नाही झाली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घाला. आता आपल्याला तुपाला वितळवून घ्यायचे. तूप घट्ट असतं आणि आपण ही खीर उपवासाला पण खाऊ शकतो किंवा घरामध्ये काही पटकन बनवायचं असेल गोड पदार्थ तर आपण ही खीर नक्कीच बनवू शकतो आणि ही चवीला भन्नाट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपल्याला ह्यामध्ये रोस्ट करण्यासाठी त्यामध्ये मखाने टाकायचेत. मी 2 वाटी मखाने घेतलेत. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल किंवा जास्त माणसांसाठी. मी 2 माणसांसाठी बनवते आहे. इतके मखाने इनफ होतात. आणि तुम्ही जेव्हा मखाने भाजत असणार तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवा, जेणेकरून ते चांगले रोस्ट होतील, ते करपणार नाहीत. मखाने रोस्ट होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे त्याला पुरेसा वेळ द्या. जेव्हा मखाने तुम्ही हातात घेऊन किंवा दाताने तोडून बघचाल तेव्हा ते कुरकुरीत झाले असतील तेव्हा समजून जा की मखाने एकदम छान खरपूस भाजलेत. नंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. मखाने रोस्ट झालेत की नाही हे तुम्ही दर 1-1 मिनटाला चेक पण करू शकतात की ते रोस्ट झालेत का. तुम्ही हाताने पण त्याला दाबून चेक करू शकता. जर तुम्हाला उपवास असेल ते बघता येत नसेल तर आणखीन एक पद्धत आहे. तुम्ही बघू शकता की मखाने एकदम गोल्डन ब्राऊन झालेत, ज्याच्यानुसार आपल्याला समजतंय की ते एकदम छान रोस्ट झालेत. आणि आता त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे, जे की फुल फॅट असेल, तुम्ही ते न तापवलेलं असेल एकदम साईवालं दूध, जे करून ते पटकन घट्ट होत जाईल. ह्या प्रोसेसला पण 4-5 मिनिट लागतात. म्हणजे 2-4 उकळी येऊन कोण पहिल्यांदा दूध उकळून घेऊन नंतर मखाने टाकतं. पण ही वन पॉट रेसिपी आहे. तुम्ही जास्त किचकट नाही होणार. तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये हे बनवू शकतात. तुम्ही बघू शकताय की दूध हळूहळू कमी होत जायलं आहे आणि मखाने पण छोटे छोटे व्हायला लागलेत. ही प्रोसेस एकदम सॅटिस्फाईड आहे. तुम्ही बघताय की दुधाला कशी उकळी सुटते आणि दूध कमी कमी होत जायला लागले. आता आपण दुधाला 4-5 मिनटं उकळून घेऊया आणि नंतर त्यामध्ये मी बारीक करून घेतलेली साखर टाकते. जशी तुम्हाला आवडत असेल. जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर त्यामध्ये जास्त साखर घालू शकता, कमी खात असाल तर कमी. जर तुम्ही 2 वाटी मखाने घेतले असतील तर छोट्या चमच्याने 3 चमचे साखर इनफ होते. नंतर मी रोस्ट करून घेतलेले काही ड्राय फ्रूट्स सगळे त्यामध्ये मिक्स केलेत आणि जर तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्ही तुपावरती भाजून पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. नंतर मी त्यामध्ये केसर टाकलं होतं आणि मी ते विसरले क्लिप घेण्यासाठी, जेणेकरून त्याचा कलर येल्लोइश येईल आणि आपली खीर दिसायला खूप सुंदर लागेल. तुम्ही ही पाहुण्यांना वगैरे पण सर्व करू शकतात. आता तुम्ही बघू शकतात की आपलं दूध पूर्ण आटलंय आणि ते घट्ट झाले आणि ते येल्लोइश पण झाले आणि ते घट्ट झाल्यामुळं तसं दिसते. साईडची जी साय असते ती त्यामध्ये तुम्ही काढून टाका. हे जे तुम्हाला साईडला दिसतंय ते दुधाचं लागलेलं आहे. प्रोसेस थोडीशी लांब होते पण ही खीर चवीला खूप भन्नाट होते. दूध आटून इतकी खीर तयार झाली आहे आणि आता ही खायला पण तयार झाली आहे. तर चला आपण पटकन ही एका भांड्यामध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही खीर गरम गरम तर खूप छान लागते. आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.